नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा जिल्ह्यामध्ये आज सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची वर्णी लागल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे. अनेक दिवसाची प्रतीक्षा आज फळाला आली. राजघराण्याचा उचित सन्मान भाजपच्या वतीनं करण्यात आला. महायुती सरकारच्या माध्यमातून भाजपचा अभेद्य किल्ला बनवण्याचं काम आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दाखवले. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले रवींद्र कांबळे, विक्रम पवार, अमीन शेठ कच्ची आणि महेश शेठ पागडे या सर्व मित्रांनी आज साताऱ्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळाल्यामुळं त्यांच्या सुरुची निवासस्थान तसेच शेंद्रे येथील भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतीस्थळी असलेल्या पुतळ्यावरती याचबरोबर पोळी नाका येथे असलेल्या शिवप्रतिमेवरती पुष्पवृष्टी केली. खरं तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मंत्री झाल्यामुळं जल्लोष सातारकरांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. नमस्कार. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आज या ठिकाणी सातारा शहरात, सातारा जिल्ह्यात त्यांचं आगमन होते. तर हा सर्वांसाठी आज आनंदाचा क्षण आहे. आज ह्या क्षणाच्या निमित्तानं आमच्या सर्वांचे लाडके मित्र माननीय रवी कांबळे असतील, अमित शेठ असतील, महेश पागडे असतील, या सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी वेगळ्या पद्धतीनं महाराज साहेबांचा सत्कार करायचा आज या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला. त्यांच्या घरावरती, भाऊसाहेब महाराजांच्या पुतळ्यावरती आणि नाक्यावरती आज या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी फुलं टाकणार आहे. या ठिकाणी मार्केट कमिटीच्या वतीनं मी प्रथमतः महाराज साहेबांचे कॅबिनेटमध्ये त्यांची नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तसं बाजार समितीच्या वतीनं सुद्धा मी महाराज साहेबांचं पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात स्वागत करतो आणि अशा वेगळ्या पद्धतीने आज या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करतोय. या ठिकाणी आम्ही पुण्यात आलो. आता इथून या ठिकाणी पुढच्या आम्ही प्रवासासाठी सुरुवात करणार.